फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आलेला आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत कुणाल बांबुगडे यांना. त्याचबरोबर हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो येस पंचांच्या भूमिकेमध्ये नैमा बॉईज. चला पहिला चेंडू दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतो. विघ्नेश फायटर्स आणि नाम्या बॉईज दोन्ही सलामीचे फलंदाज. पहिला चेंडू आपण पाहणार आहोत मित्रांनो. हलक्या हाताने डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये क्षेत्र गेला आणि श्री गणेशा करत असताना वैयक्तिक खातं ओपन करतोय. संघाचं खातं ओपन करत असताना आपण पाहत आहोत सोन्या फलंदाज आपण पाहत आहोत. स्ट्राईक एंडला पाहत आहोत सिद्धू. दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहत आहोत. पुलटास्पिता चेंडूचा भिरकावून देतो. ऑन साईड धावबाची संधी होते. पंचांकडे बाद मागितली जाते. धावबाची संधी पुन्हा एकदा निर्माण होते. विकेटची यष्टीरक्षकाकडे थ्रो गेलेला आणि यस धावबाच्या सुरूमध्ये पहिला गडी गारद होतोय विघ्नेश फायटर्सचा आणि पहिल्याच दुसऱ्याच चेंडूला पहिला गडी बाद होत असताना सोन्या माघारी परततोय. धन्यवाद. पहिला चेंडू दुसरा चेंडू होता धावबाच्या स्वरूपामध्ये. ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू आणि धावबाच्या स्वरूपामध्ये परतावं लागलं सिद्धू यांना. सोरू नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहायला भेटतोय. नॉन स्ट्राईकला असेल सॉरी माफ करा स्ट्राईकला असलेला. दोन चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 1 वर स्थिरावली गेलेली आहे. पहिला सामना आपण पाहत आहोत या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील. पुढील चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो. तो स्वर 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 2 वर गेलेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सुद्धा पहिलं अनिकेत येतोय गोलंदाजी मार्कवर असताना. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 वर गेलेली आहे. पुढील चेंडू अनिकेत यांचा. हलक्या हाताने ऑफ साईडला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षण टोस येईपर्यंत धावसंख्या 1 होते आहे. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 3 वर नेऊन पोचले. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहत आहोत. पुढील चेंडू अनिकेत यांचा. हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेला चेंडू क्षेत्ररक्षण तोवर येईपर्यंत 1 धाव मिळेल. गॅदर करेल परंतु फेकी करणार आहे आणि 1 धावेवर मुद्दाम मानावा लागेल. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल. 4 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना अनिकेत यांचा. यस पंच आमच्याकडे वळतात. पहिला स्वैर मला पाहायला मिळतो. वाईड चेंडूची सांगता होते. आजच्या दिवसातला पहिला वाईड आपल्याला पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. पुढील चेंडू अनिकेत यांचा. हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 6. डीजे आई माझी एकुली कुली गो आई माझी एकुली कुली आई माझी एकुली कुली गो आई माझी एकुली कुली आई माझी सर्वानु राख सर्वानु राख आई माझी सर्वानु राख सर्वानु राख आई माझी वटकोनाची पाटे गो आई माझी वटकोनाची पाटे. दुसरं षटक घेऊन येत असतील ओमकार. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना ओमकार सज्ज असतील. पहिला चेंडू ओमकार यांचा. हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षण मध्ये जात असा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकेरी धावेने धावसंख्येत भर होतो. धावसंख्या 7 वर गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहत आहोत पहिला सामना विघ्नेश फायटर्स आणि नामा बॉईज मध्ये. नामा बॉईज या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी या विघ्नेश फायटर्स या संघाला. पुन्हा एकदा 1 धाव एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 8 गेलेली आहे. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना ओमकार गोलंदाजी मार्कवर आहे आणि सोरू फुलटॉस चेंडू भिरकावून चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क. क्षेत्ररक्षण गडी बाद होत आहे आणि सोरू यांना मागावर परतावे लागेल. डीजे
धन्यवाद. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहत आहोत अभिषेक सोनू आपण पाहत आहोत. पहिल्या सलामीच्या जोडीपर्यंत आलेला हा खेळाडू अजूनही आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहत आहोत अभिषेक यांना. पुढील चेंडू वाईट चेंडू. यस, पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळते आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फुलटॉसचा चेंडू भिरकावून देतोय. क्षेत्र धावाची संधी निर्माण होते. पंचांकडे बाद मागितली जाते परंतु सुखरूपरित्या आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये पोहोचला गेला आहे आणि 10 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना अभिषेक सुद्धा एकेरी धावेनं आपलं खातं स्वतः खोलतो आहे. सोनू येते पुन्हा एकदा फलंदाजी मार्ग फुलटॉसचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू मात्र सुरेख फटका येतोय. चौकार येतोय. पंच आमच्याकडे बघतात. देऊया डीजेला संधी. येऊया पुन्हा एकदा. चौदा 5 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकात येईल. 14 धावा बोर्ड झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू ओमकार यांचा आपण पाहणार आहोत. सलामीचे फलंदाज सोनू यांच्या माध्यमातून हा चौकार आला. शेवटचा चेंडू षटकात येईल. पुन्हा एकदा सन्मान करतोय चेंडूला आणि निश्चित स्वरूपात डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडूचा 2 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या 15 वर गेलेली आहे. युवे डीजेला संधी आणि पुन्हा एकदा परत एकदा तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे यांगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान. आता जी एक गाडी आली पार्किंग झोन त्या साईडला प्लीज विनंती असेल. पार्किंग झोन त्या साईडला तिथे गाडी लावा. पुढील षटक घेऊन वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं समीर गोलंदाजी मार्कवर असताना 2 षटकांच्या खेळ अखेरीस धावसंख्या 16 वर गेली होती. 16 झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना समीर नवीन गोलंदाज मैदानावर पाहायला मिळतो. सोनू यांच्यावर जबाबदारी असेल कारण सलामीचा बल्लेबाज आपल्या मैदानावर आलेला आहे आणि आतापर्यंत क्रिकेट सुद्धा सूझबूझभरी क्रिकेट खेळतो आहे आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 17 वर घेऊन पोहोचलेली आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरा षटक मार्गस्थ असताना सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सोनू यांच्या माध्यमातून सलामीला आलेला फलंदाज अजूनही क्रीजवर आहे. सर्व टीमची नजर त्यांच्यावर असेल. त्याचबरोबर अभिषेक आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला देण्याचा प्रयत्न करतात आणि ते दिसून येते आहे. स्वतः वैयक्तिक 2 धावेवर खेळत असताना अभिषेक आपण पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील सोनेना फुलटॉसचा चेंडू येते भिरकावून स्ट्रेट डाऊन द विकेट. चौकार येतोय. 4 धावेने धावसंख्या भरते. धावसंख्या पोहोचून राहिलेली आहे 21. देऊया डीजेला संधी. येऊया पुन्हा एकदा. थँक्यू. पुढील चेंडू 1 नंबर सन्मान दिलेला आहे चेंडूला आणि निश्चित धावाची संधी फेकी देखील होते. बॅकअप सुद्धा चांगला आले आणि निश्चित स्वरूपात 1 धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 22 वर घेऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5वा चेंडू षटकातील समीर यांचा फेस करतील अभिषेक. हलक्या हाताने खेळला गेला. ऑफ साईडला केलेला चेंडू 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 23 वर घेऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील समीर यांचा फेस करतील सोनू. सुरेख फटका. पंच स्क्वेअर लेग पंचाची भूमिका जास्ती असते. धावाची संधी यस आणि धावाच्या सुरुवातीमध्ये अभिषेक यांना परतावं लागतंय आणि या पंचांचं डिसिजन असेल प्लीज वादविवाद करू नका. यस नो बॉल आहे परंतु काही हरकत नाही. धावाच्या स्वरूपामध्ये अभिषेक यांना परतावं लागलं आणि एक मोठा गडीवरदा बाद होतोय आणि षटक संपते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 24 वर गेली. 18 चेंडूचा खेळ झाला. 24 धावा झालेल्या आहेत. पहिला सामना पाहत असताना आपण मित्रांनो विघ्नेश फायटर्स वर्सेस नामा बॉईज संघाने नाणेफेकी जिंकली आणि विघ्नेश संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि 18 चेंडूचा खेळ झाला आणि 24 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत.
त्याचबरोबर नवीन गोलंदाज विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार जितूदास क्षत्रिय यांना मी मंचावर येऊन स्थानपन्न करण्याचे आमंत्रण करीन. सिद्धेश शेवटचा षटक घेऊन येत असताना फुलटॉप सध्या चेंडू होता, परंतु यस यष्टी डाव्या यष्टीच्या बाहेर पडल्या गेलेला टप्पा आणि वाईट चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळते. 25 धावा झालेल्या आहेत. तर तिसरं षटक चौथं षटक मार्गस्थ असताना हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू क्षेत्रक्षण येईल तो पर्यंत चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल आणि एकेरी धावे समाधान मानावं लागेल सुशांत यांना. आणि एक चेंडूचा खेळ झालेला वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येत असताना बॅकफुट लावून पंच करतोय, मात्र क्षेत्रक्षण येईल, एक धाव मिळेल. एकेरी धावेने जास्तीत जास्त भर देताना पाहायला मिळतोय, कारण चौथं षटक मार्गस्थ असताना 27 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू चौथ्या षटकातील सोनी यांना हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू. सोनीवर यांच्यावर थोडीशी जिम्मेदारी असेल, कारण सलामीला आल्यापासून सुरेख फटके देखील खेळले, 2 चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच कारणास्तव 28 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल, बॅकफुटला जाईल, पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू तोवर क्षेत्रक्षण डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल आणि 29 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. सुशांत आणि बघितला सुशांत 3 चेंडू खेळले, 3 चेंडू एकेरी धावेमध्ये सातत्याने एकेरी धावेवर जोर देत असं पाहायला मिळतोय सुशांत. शेवटचे 2 चेंडू आपण पाहत आहोत. चौथं षटक आणि शेवटचा 5वा चेंडू सुशांत यांना बॅकफुटला टॅप करण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू जिंकल्या क्षेत्रामध्ये जातो आणि पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्येत भर होते. धावसंख्या 30 वर नेऊन पोहोचलेली आहे. 30 ऑन बोर्ड, 30 झाले. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. सिद्धेश फेस करतील अभिषेक सुशांत बॅकफुटला पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळला गेला चेंडू क्षेत्रक्षण येईल, गॅदर करेल, फेकी देखील करते, म्हणजे एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्येत भर होते. धावसंख्या 31 झालेली आहे. 32 धावेचं आव्हान असेल. 24 चेंडू 32 धावा. नामा बॉईज यांना युवे डीजेला संधी. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. मॅच क्रमांक 2 एक मिनिट. मॅच क्रमांक 2 श्री साई आणि स्वरूप 11 दोन्ही संघ हजर असतील तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉसला यायचं आहे. श्री साई आणि स्वरूप 11 दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधारांना सुद्धा की लवकरात लवकर टॉसला यायचं आहे. बिटवीन द इनिंग आपण टॉस करणार आहोत आणि विपुल पाटील आपण मायक्रोफोनवर आहेत, त्यांच्याद्वारे आपण टॉस देखील करणार जाणार आहोत. श्री साई आणि स्वरूप 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. चला आता आपण पाहणार दुसरी इनिंग, जिथे आपण 24 चेंडू आणि 32 धावेचं आव्हान असताना नामा बॉईज संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज आपण मैदानावर पाहत आहोत आणि विघ्नेश फायटरचा सलामीचा गोलंदाज आपण देखील पाहत आहोत. विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार जितूदास क्षत्रिय यांना मी नाणेफेकीसाठी आमंत्रण करीन. यस जयेश गोलंदाजी मार्फत असताना त्याचबरोबर रोहित आणि श्री साई आणि स्वरूप 11 दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. थँक्यू दादा, नाणेफेकीसाठी आलात. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई, नाणेफेक जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करणार. किती धावापर्यंत रोखण्याचं आव्हान असेल स्वरूप तुम्हाला? 27-28 पर्यंत थांबू. 27-28. कॉंग्रॅच्युलेशन फॉर मॅच. काय वाटते का नाही 27-28 पर्यंत थांबायचं आहे का आपल्याला? 40. घनाचा कॉन्फिडन्स लहानपणापासून बघतोय मी. डायरेक्ट 40. कॉंग्रॅच्युलेशन तुला मॅचसाठी 40 धावा. साहिल जाधव आलाय का तुमचा ओपनिंगचा फलंदाज? विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सुजितदा, तुम्ही मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. जितूदा क्षमा साई. चला मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळूया आणि आत्ताच झालेल्या नाणेफेकीसाठी आणि विपुल पाटील आपल्याला जोडले गेले होते. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 5 वर गेलेली आहे. 24 चेंडू आणि 32 धावेचं आव्हान असताना 5 धावा झालेल्या आहेत.
पहिलं षटक मार्गस्थ असताना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं जयेश आपण घेऊन दुसरा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्या मैदानावर पाहायला मिळतो. हलक्या हाताने ऑफ साईडला खेळला गेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर होतील. धावसंख्या 6 वर गेलेली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6 वर गेलेली आहे. समीर आणि रोहित दोन्ही सलामीचे फलंदाज आपण मैदानावर पाहायला मिळतात आहे. पुढील चेंडू जयेश यांचा बॅकफुटला पुन्हा एकदा ऑफ साईडला गेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. यस पंच आम्हाला दाखवत आहे डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 7 वर गेलेली आहे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील आपण पाहत आहोत. पुढील चेंडू बॅकफुटला त्याच गतीने गेला चेंडू आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एका षटकाखेरीज धावसंख्या गेलेली आहे 8. देऊया डीजेला संधी येऊया पुन्हा एकदा. उपस्थित असलेल्या सर्व संघांनी एका नियमाकडे लक्ष द्यायचं आहे. यष्ट्यांच्या बाजूला आपल्याला 2 स्टंप दिसत आहेत काळ्या पडद्यांना चिटकून. त्याच्या आतमध्ये जर का डायरेक्ट बॉल लागला तर चेंडू डिक्लेअर असेल आणि जर का काळ्या पडद्याच्या वरतून जर का बाहेर चेंडू डायरेक्ट गेला तर खेळाडू आउट असेल. 4ही संघांनी उपस्थित असलेल्या नोंद घ्यायची या नियमाची. जास्त नियम असतातच क्रिकेट म्हटलं की नियम आणि नियम म्हटलं की क्रिकेटचं आणि अशाच प्रकारे आपण पाहतो. दुसरं षटक घेऊन जसं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना अभिषेक पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर स्वैर मारा पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतात वाईटचा इशारा करतात आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 9 वर गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्याप एकही चेंडूचा खेळ झाला नाही. या दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावर पाहत आहेत रोहित आणि समीर. पुढील चेंडू एक सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न धावाची संधी. यास निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिलाच चेंडू निर्धाव गेला. पुढील चेंडू अभिषेक यांचा आपण पाहत आहोत. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू स्वतः गोलंदाज बॉलवर येईल तोपर्यंत 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 10 वर गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 32 धावेचं आव्हान असताना 10 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ झाला आहे. तिसरा चेंडू रोहित फेस समीर असतील माफ करा डावखुऱ्या पण त्याच आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 11 वर घेऊन पोहोचली गेलेली आहे आणि एकेरी धावे जास्तीत जास्त भर देताना पाहतो आपण समीर यांना. हलक्या हाताने ऑन साईडला खेळला बॅटीची एज लागते आणि चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एकेरी धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या 12 वर नेऊन पोहोचली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. 12 धावा झालेल्या आहेत. एकेरी धावे जास्तीत जास्त भर देताना आपण पाहतो आहोत समीर यांना. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. पुढील चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो. त्याच बाबतीचं क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकअप चांगला आहे आणि क्षेत्ररक्षण होते. फेकी थोडीशी चुकी होते गॅदर करण्यामध्ये परंतु 1 धाव त्यामध्ये मिळाली गेलेली आहे आणि आपल्या संघासाठी निश्चित स्वरूपात 3 धावा वाचवल्या गेल्या आहेत क्षेत्ररक्षणाकडून. आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आपण पाहत आहोत. 13 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा बॅटची कडा घेतो. जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 14 वर ठेवून ठेवलेली आहे. 32 धावेचं असताना आव्हान आपण देऊया संधी डीजेला येऊया पुन्हा एकदा. सुरू आपण पाहत आहोत. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन असताना 12 चेंडू 18 धावेची आवश्यकता असताना जबाबदारी दिलेली आहे कर्णधारांनी आपल्या खांद्यावर आणि ती निभावण्याचा प्रयत्न सुरू यांच्या माध्यमातून होईल का आपण पाहणार आहोत. या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा खेळ झाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज समीर आपण पाहतोय. सातत्याने डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक स्ट्रॅटेजीफुल क्रिकेट आपण पाहत आहोत त्यांच्या माध्यमातून. 15 धावा झालेल्या आहेत. सुरू एक विशिष्ट नाव पाहत आहोत. पुढील चेंडू एक स्वीप मारण्याचा प्रयत्न. सुरेख फटका येतोय. क्षेत्ररक्षकांची चुकी आणि त्याचाच मोबदला 4 धावेला येतोय. डीजेला देऊया संधी. धन्यवाद. 19 धावा झालेल्या आहेत आणि
10 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता असताना तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना थोडंसं प्रेशर देखा बॉलर क्षेत्ररक्षकावर प्रेशर देत असताना आपण पाहत आहोत फलंदाजाच्या माध्यमातून पुढील चेंडू यांचा हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू, कारण हलक्या हाताने खेळला गेला कारण मोठा फटका मागच्या चेंडूला आला आणि त्याचमुळे ते एकेरी धावने समाधान मानावं लागलं. समीर एक उत्कृष्ट फलंदाजी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते, सातत्याने एकेरी धाव मारत असताना आणि एक सुरेख चेंडू आला आणि त्याला फटका दिला आणि नेमक्या चौकाराच्या दिशेला गेला. 3 चेंडूचा खेळ झालेला, चौथा चेंडू असेल पुढील षटकातील. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू ऑफ साईडला तोच क्षेत्ररक्षण येईल. एक धाव सुखरूपरित्या करत असताना 21 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना रोहित आणि समीर दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहत आहोत मैदानावर. सुरेख फलंदाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा समीर आणि उजव्या हाताचा वाईड चेंडू. आमच्याकडे पंच वळतात आहेत. डावखुऱ्या आणि उजव्या हाताचे दोन्ही सलामीचे फलंदाज आपण मैदानावर पाहायला मिळतात आहे आणि वाईड चेंडूचे देखील तिथे सांगत आहोत. 22 धावा झालेल्या आहेत आणि 8 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता असताना सामना अतिशय फुलटॉसचा चेंडू होता, मात्र यास पुन्हा सातत्याने दुसरा चेंडू वाईड पाडतोय. दुसरा चेंडू थोडंसं प्रेशराईज केलं जात आहे, कारण मी ओव्हरच्या आधी सांगितलं होतं तुम्हाला की यावर कॅप्टनने जिम्मेदारी दिली आहे का आणि ती निभवेल का, तर ती मला असं वाटते कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजाचं. कारण पहिला चेंडू सुरू घेतो, दुसरा चेंडू व क्षेत्ररक्षणाकडून होणारी चुकी आणि त्याच्या मोबदला 4 धावा मिळाल्या आणि सातत्याने 2 वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आहे. थोडंसं प्रेशराईज केलं जात आहे. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू एकेरी धावसंख्येत भरते. धावसंख्या 24 वर नेऊन ठेवून पोहोचली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. तिसरा षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. 24 धावा झालेल्या आहेत. सुरेख फलंदाजी समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख फटका येतोय, क्षेत्ररक्षण येत आहे, धावबाची संधी निर्माण होते, फेकी होते, परंतु यस सुखरूपरित्या एक रिक्ताने पोहोचली गेली आणि एकेरी धावसंख्या आले 25. म्हणजेच 6 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असताना येऊया छोटासा ब्रेक नंतर. चला, एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्सची अशी मारामारी आता आपण पाहणार आहोत. रोहित एक मोठा खेळाडू आपल्या मैदानावर पाहायला मिळतोय, जबाबदारी घेतोय स्वतः देखील आणि संघाच्या समीरला देखील सांगतोय, सातत्याने घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय रोहित यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर एक मोठा गोलंदाज सुद्धा सोनू आपल्या मैदानावर पाहायला मिळतोय. आता 6 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता स्वतः सोनू येतोय. एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल एक्सपिरियन्स दाखवताना. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू हा फुलटॉसचा चेंडू होता. गॅदर करेल तोचपर्यंत 1 धाव मिळेल, म्हणजेच 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. एक रोमांचिक पहिलाच सामना एवढा मोठा रोमांचिक होण्याचे होतोय या स्पर्धेची कामालाच म्हणा. पुढील चेंडू रोहित यांचे खेळतील. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू निश्चित स्वरूपामध्ये एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स आणि सन्मान देतोय चेंडूला. आणि 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 27 झालेली आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धावेची आवश्यकता ना. 4 चेंडू 5 धावा. क्लोज फाईट आपल्याला पाहायला मिळते. एक्सपिरियन्स गोलंदाज मैदानावर पाहायला मिळतोय. काय होईल? वाईड चेंडू बघा, एक्सपिरियन्स आपण म्हटला गेला आणि त्यांच्याकडून चुकी झाली थोडीशी आणि डावे अष्टी बाहेर चेंडू पडला गेला आणि पंचांकडे वेळ दिला आणि वाईड चेंडूची सांगता होते. 4 चेंडू 4 धावेची आवश्यकता असताना पुढील चेंडू सोनू यांचा काय एक्सपिरियन्स दाखवतील का. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सुरेख चेंडू होता. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली, परंतु 1 धाव मिळाली. 3 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना 29 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 3 धावा. विनंती असतील पुढील सामना ज्यांचा आहे त्यांनी लगेच निर्णय कळवला असेल तर आपलं जागा घ्यायची आहे. श्री साईनेच फिल्डिंग घेतलेली निवडली आहे. प्लीज आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. यस, मॅच झाल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं. 3 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असताना पहिलाच सामना आपण पाहत आहोत. आज दुसऱ्या दिवसातील काल क्लोज फ्लाईट झाल्या असतील. कालची माझी गैरहजेरी होती, परंतु आजच्या दिवशी हजेरी आपण लावली गेली आहे आणि
3 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना क्लोज फाईट समीर एक सुरेख क्रिकेट खेळला गेलेला खेळाडू. हो सुरेख चेंडू होता, सुरेख चेंडू, बॅटीचा काही संपर्क झाला नाही परंतु पायाला लागून चेंडू मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच पंचांचा निर्णय असेल. पायाला लागला मला असं चेंडू, पायाला लागून लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्या आलेली आहे आणि दोन चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता असताना लेग बाईटचा क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला थोडंसं बदल पाहायला मिळतं. त्या ऑन साईडला क्षेत्ररक्षण वर चढवला गेला आहे, त्याचबरोबर ऑफ साईडला देखील आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ आणि 2 धावा असेल. दोन्ही सलामीचे फलंदाज अद्यापही अजूनही बाद झाले नाही आहेत आणि एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो रोहित, त्यांच्यावर सुद्धा जिम्मेदारी असेल. त्याचबरोबर समीर यांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळलं गेलं आतापर्यंतचं, सुरेखरित्या एकेरी धावे जास्तीत जास्त भार घेऊन संघासाठी पोचला गेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 धावा बाकी आहेत. 2 बॉल 2 ची आवश्यकता असताना सर्वांची नजर रोहित यांच्यावर असेल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होत आहे, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. कॅप्टन्सचं आपण बघतोय क्षेत्ररक्षण लावून घेत असताना 2 चेंडू 2 धावेची आवश्यकता असताना सुरेख फटका स्वीप मारण्याचा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. फुल टॉस विद्या चेंडू होता, एक स्वीप मारण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना पहिला सामना मित्रांनो पाहत आहोत एवढा क्लोज फाईटचा. विघ्नेश फायटर्स वर्सेस नामा बॉईज, दोन्ही नामवंत संघ आपण मैदानावर पाहत आहोत आणि 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना सर्वांची नजर रोहित त्याचबरोबर समीर यांनी खूप उत्कृष्टरित्या क्रिकेट खेळलं गेलं आतापर्यंत आपण पाहलो. सातत्याने एकेरी धाव केल्या आणि एक चौकार सुद्धा दिलेली आहे. आणि चला शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना पहिला सामना एवढा क्लोज फाईटला. क्षेत्ररक्षण विनंती असेल प्लीज लवकरात लवकर, टायमर सुद्धा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं पुन्हा एकदा बदल करतं. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा वरती यावं लागेल कारण 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना रोहित काय होईल. येस सिली पॉईंटला जो खेळाडू आपल्या मैदानात पाहायला मिळतो त्याची सावली देखील हल्ली गेली नाही पाहिजे आणि क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सातत्याने बदल करण्यात येते. प्रेशर घेतोय की 1 चेंडू 1 धाव, पहिला सामना 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव काय होईल. सुरात टाकण्याचा प्रयत्न, सुरेखरित्या खेळला गेलेला चेंडू आणि निश्चित स्वरूपामध्ये नामा बॉईज संघ विजेता ठरतोय. पहिल्या सामन्यामधील रोहित यांच्या माध्यमातून आलेला सुरेख फटका आणि निश्चित स्वरूपामध्ये नामा बॉईज संघ 32 धावांचं आव्हान चेस करत असताना विघ्नेश फायटर्स हार्ड लक्स. आपल्याकडे अजूनही भरपूर मॅचेस आहेत. विनंती असेल आयोजकांना की मॅन ऑफ द मॅच साठी आपण खेळाडूंची निवड करायची आहे. त्याचबरोबर